हिंगोली जिल्ह्यातील गुंज या गावच्या महिला शेतात जात असताना त्यांचा ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि तो ट्रॅक्टर जे आहे ते विहिरीमधलं कोसळलं. त्यानंतर ज्या जखमी महिला आहेत त्या सध्या मुंबई तकवरती आहेत. पार्वतीबाई नाव म्हणलं, पार्वती रामा बुरड. ताई, कसा अपघात झाला होता? कुठं चालले होता तुम्ही? एकूण किती महिला होत्या बरं ट्रॅक्टरमध्ये? मग काय होत्या 10 जणी होते. बरं. नेहमीप्रमाणे किती वर्षापासून तुम्ही मजुरी करताय? आता ज्या महिला चालल्या होत्या एकंदरीत अपघात कसा झाला होता नेमका? अपघात ट्रॅक्टर गेलं सर. ट्रॅक्टर गेल्याच्या नंतर सर्व बाया आम्ही ट्रॅक्टर टॅलीमध्ये बसलो होतो. त्याच्यानंतर डायरेक्ट विहिरीमध्येच गेलो. ट्रॅक्टरच गेलं. मग सर्वजणी आम्ही विहिरीत गेलो. विहिरीत पडले. बरं, मला सांगा की ज्या वेळेस ही घटना घडली, ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळलं, त्यावेळेस तुमच्या आसपास कोणी होतं? किती वेळ लागला तुम्हाला बाहेर काढायला? कोणीच नव्हतं. 1 घंटा लागला असं काढायला. कोणीच नव्हतं जवळ. सकाळी 7 वाजता जाऊ लागलो शेतात. बरं. सकाळी 7 वाजता ही घटना घडली म्हणताय. मला एक सांगा की ताई, जवळपास 1 तास लागला तुम्हाला बाहेर काढायला. त्यावेळी तुम्ही विहिरीमध्ये नेमकं कशाचा सहारा घेतला होता? तुम्हाला पोहणं वगैरे आहे? पोहणं नाही सर मला. मी खाली गेलते. आधी खाली गेले. मग नंतर आमच्यातली एक ती आका होती, पूर्वा आका. तिचा पदर, साडीचा पदर आला. नंतर मग तो डोर गेल्यानं रस्सी दिसली. दोरीला धरलं. मग ते हे ट्रॅक्टर होतं ना, त्याचं चाक आलं म्याजवळ. मग चाकाला धरल्यानं मग बुलडी नाही. चाकाला धरून आदर राहिली. बरं. प्रचंड प्रमाणामध्ये त्या विहिरीमध्ये अक्षरशः पाणी होतं सगळं. आता कशी तब्येत आहे तुमची मला सांगा. आणि त्यावेळेस घटनास्थळी जेव्हा तुमच्याकडे लोक आलेत त्यावेळेस तुम्हाला बाहेर काढलं, नेमका घटनाक्रम कसा? नेहमी पण मी दररोज जातो शेतामध्ये. ते ड्रायव्हर होता रोजचा. त्याने ट्रॅक्टर म्हणजे रस्त्यानंच जाऊ लागलो. त्याला ब्रेकच हे झालं नाही वाटते. आम्ही मागे बसलो होतो. आम्हाला काहीच दिसलं नाही, सुधारलं नाही. हिरीत पण आम्ही डायरेक्ट पाण्यातच गेलो. 1 तास लागला तुम्हाला बाहेर काढायला. गावातली लोक आली होती बाहेर काढायला की सगळे आलते? गावातले घरचे माणसं सगळी. मग तिथनं हॉस्पिटलला तुम्हाला आणलं गेलं. आता तब्येत कशी आहे? बरी. किती वर्षापासून मजुरी करताय? दुसरा शेती वगैरे व्यवसाय? 10-15 वर्ष झालं सर. तर ह्या जखमी महिला आहेत पार्वतीबाई, आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये इलाज घेत आहेत. आणि सकाळी जो अपघात झाला त्याच्यावरल्या ह्या एक जखमी महिला आहेत ज्यांच्यावरती आता वसमत येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर, मुंबई तक, वसमत, हिंगोली.